अहो विक्रम भाऊजी कुठे गेले? आम्हाला काय माहित? तुम्ही आम्हाला असं विचारताय जणू काही प्रत्येक वेळेस ते आम्हाला सांगूनच जातात. ते स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार? सांगायचं नाहीये असं सांगा. तुम्हाला चांगलं माहिती आहे ते कुठे गेलेत, फक्त आम्हाला सांगायचं नाहीये तुम्हाला. आम्हाला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकी काळजी का वाटते? काळजी का वाटते हेही तुम्हाला माहिती आहे. खंडू, आमचं सूप का नाही आलं अजून? साईमा सांगा ना, विक्रम भाऊजी कुठे गायब झालेत? विक्रमादित्य गायब झाले तसं तुम्ही म्हणूच कशा शकता? ते लंडनला गेले तेव्हा आपल्यापैकी कोणाला सांगून गेले होते का? हात जोडते तुमच्या पुढे, दया करा होत्या देवयानीवर. नाही बघवत तिची अवस्था आम्हाला. उद्या जर तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? देवयानीने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर त्यात विक्रमादित्यांचा काय संबंध? संबंध? साईमा, जी गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे ती पुन्हा आमच्या तोंडून ऐकायची आहे का तुम्हाला? नोकरांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिलत म्हणून. एक मिनिट. जगात कुठेही काही घडलं तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरण्याची घाणेरडी सवय सोडा आता. आदित्य राजेंना देवयानीच्या प्रेमात पडायला आम्ही सांगितलं नव्हतं आणि बाहेर पडायलाही आम्ही सांगितलं नव्हतं. विक्रमादित्य आणि देवयानी यांच्या प्रकरणाची चर्चा झाली तेवढी पुरे झाली. आपल्या घरासाठी आता हे प्रकरण बंद. काय समजतेस काय तू स्वतःला? 4 दिवस आम्ही तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तू राजेश शेळकेंची सून होण्याचं स्वप्न बघायला लागलीस. त्याच्यात जरा सुद्धा तुला विचार का नाही करावा असं वाटतं की राजेश शेळकेंची सून होण्याची आपली खरंच लायकी आहे की नाही? हा विचार डोक्यात नाही आला तुझ्या? मनापासून हसावंसं वाटत होतं, मनापासून बोलावंसं वाटत होतं, पण आज कळलं तो केवळ एक सुखाचा भास होता. आता यातून बाहेर कसं पडायचं हे मी तुला नाही विचारणार. इथून पुढे प्रत्येक गोष्टीचा मलाच निर्णय घ्यावा लागणार आहे हे मला कळून चुकलं. देऊ, इकडे आहेस? मी तुला घरभर शोधत होते. का शोधतेस? आजचा पेपर वाचलास? तू कशाला वाचशील म्हणा? मोठी माणसं स्वतःबद्दल काय छापून आलंय हे थोडंच वाचतात. आमच्यासारखी सामान्य माणसं त्यांना याची कल्पना देतात. साक्षी, मला सांगणार आहेस का नक्की काय झालंय? देऊ, आजच्या पेपरमध्ये तुझ्या आणि विक्रम बद्दलची बातमी छापून आली आहे. हे बघ. वा, काल टीव्हीत बातमी, आज पेपरमध्ये बातमी. आता लोक सुद्धा तुझ्या चेहऱ्याने ओळखायला लागतील. रस्त्यावरून जाताना एकमेकांशी बोलतील की ती बघा, ती जातीये ना, ती राजेश शिर्केंची धाकटी सून देवयानी विक्रमादित्य राजेश शिर्के. मस्त वाटेल ना तुला? पण हे पेपरवाले सुद्धा ना स्पष्टपणे बातमी लिहितच नाही. आता तुझं आणि विक्रमचं एकमेकांवर प्रेम आहे हे सगळं जग जाहीर आहे, तरी सुद्धा पुढे क्वेश्चन मार्क घालायची काय आवश्यकता आहे का? देऊ, तुझ्याशी बोलतेय मी. लक्ष कुठे तुझं? हा, बोल ना. तुझं लक्ष नाहीये. देऊ, आणि तू तू रडतेस का? देऊ, मला खरं सांग, काय झालंय? तू परत आल्यापासून खूप उदास दिसतेस. तिकडे असं काही घडलं नाही ना की ज्याच्यामुळे तू? नाही, बाबांची आठवण आली होती म्हणून रडत होते. खरंच आहे, बाबा असते तर तू राजघराण्याची सून होणार म्हणून किती खुश झाले असते ना.
त्यांनी स्वतःहून तुझं कन्यादान सुद्धा केलं असतं. पण देऊ, एवढ्या चांगल्या गोष्टी घडत असताना बाबाही परत येतील असा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? बरं देऊ, आपण आता निघूया. आईने मला बरीच कामं सांगितलीत आणि मी जर ती केली नाहीत ना वेळेत तर माझ्या नावाने बोंबाबोंब करेल. चल लवकर चल. तुझा मी येते थोड्या वेळाने. ठीक आहे, लवकर या. जॉन, जॉन, कोण आहे? प्रेमा तू? शोना, सकाळी सकाळी माझ्या घरी कशी काय? सरप्राईज ना. हो ना, कारण डॉल या घरात मला कोणीच हाक मारत नाही. कशी आहेस तू बाबा? एकदम फर्स्ट क्लास. तू कशी आहे? मस्त. तुझी देवयानी कशी आहे? देवयानी? तू कशी काय देवयानीला ओळखतेस? तू तिला पाहिलंही नाहीयेस. अगं, तुला श्रावणीबद्दल विचारायचंय का? श्रावू, माझी श्रावू. नाही ग, मला श्रावणीबद्दल अजिबात नाही विचारायचं. मला देवयानी बद्दलच विचारायचंय. आणि अगं, देवयानीला मी ओळखत नाही असं कसं होईल ग? माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या पुतणीला मी ओळखणार नाही असं होईल का? तू देवयानीला बोलाव ना बाहेर प्लीज. तुझं तिच्याकडे काय काम आहे? हे मला कमाल वाटते हा तुमच्या लोकांची. म्हणजे एवढं साधं घर, तुम्ही साधी माणसं, आता राजे शिर्क्यांचे तुम्ही पाहुणे झालात. खरंच नशीब काढलं हो तुम्ही. नाही, त्या देवयानीमुळे तुम्हाला खरंच चांगले दिवस येतील. नाहीतर आतापर्यंत आमच्या समोर फक्त श्रीमंतीच्या गप्पा मारत होतीस. आता डॉल, तू खुश असशील नाही? आता तर तू खरंच श्रीमंत होणार आहेस. देवयानी, तुम्हाला ओळखलं नाहीस ना देवयानी? अगं, तुझ्या लाडक्या काकूची मी लाडकी मैत्रीण. पण तुझ्या काकूला तुझं असं काकू म्हणतेस ना, तसं मला कधी काकू म्हणू नकोस. तिला जसं लाडानं डॉल म्हणतात की नाही, तसं मला स्वीटी म्हणतात. तू मला स्वीटीच म्हण, चालेल मला? हा देवयानी. अरे देवा, बोलण्याच्या गडबडीत मी विसरूनच गेले बघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. राजे शिर्केंची सून झाली ना, त्याबद्दल कॉंग्रॅट्स. अगं, हे सगळ्यांनी ऐकलं ना तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं बघ. पण मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. का ते सांगू? तुला बघितल्यानंतर मला खरंच वाटलं ग की तुला नक्कीच कुणीतरी राजकुमार भेटणार. मी काय म्हणते प्रेमा, डॉल, तू आता बोलूच नकोस ग काही. तू ना देवयानी बद्दलचे सांगायचीस ना, ते अगदी सगळं खरं आहे बघ. देवयानी, तुझी काकू आहे ना, काकू डॉल, ती तुझ्याबद्दल ना अगदी भरभरून बोलायची. पण तुला बघितल्यावर मला खरंच वाटलं ग, तू आहेसच तशी, अगदी कौतुक करण्यासारखी. सो स्वीट. देवयानी, मी ना तुझ्याकडे म्हणजे एक रिक्वेस्ट करण्यासाठीच आली आहे मी. देवयानी, मी ना तुझ्याकडे म्हणजे एक रिक्वेस्ट करण्यासाठीच आली आहे मी. काय की माझे मिस्टर आहेत ना, त्यांची एक ॲडव्हर्टायझिंग फर्म आहे आणि आम्हाला असं कळलंय की राजे शिर्के एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करतायत. तुझ्या काकूची मैत्रीण म्हणून तू जर त्यांच्याकडे शब्द टाकलास ना, तर विक्रमादित्य खरंच नाही म्हणणार नाही. प्लीज देवयानी, प्लीज. प्लीज एक्सक्यूज मी. देवयानी, मी काय म्हणते ऐक. गोड मुलगी आहे नाही देवयानी? तुला इतक्या दिवसांनी माझी कशी काय आठवण आली? आणि तेही सकाळी सकाळी? हा, आजचा पेपर वाचताच तुझं पहिलं अभिनंदन करावंसं वाटलं म्हणून फोन केला. माझं अभिनंदन कसं करता? पेपरमध्ये माझ्याबद्दल काही छापून आलंय? असं काय करतेस? विक्रमादित्य आता तुझे भाऊजी होणार आहेत ना.
हां आता तुझं स्वप्न थोडं वेगळं होतं म्हणा. तरी साली तो आधी घरवाली होती. पुरी नाही तो सही, आधी ही सही. काय झालं श्रावू, कोणाचा फोन होता? ते तुम्हाला सांगून तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? श्रावू काय झालंय ते नीट सांगशील का? तुमच्या लाडक्या देवयानीमुळे ना माझ्या सगळ्या मित्र परिवारामध्ये थट्टेचा विषय झाली आहे. मी हे तुम्हाला सांगून काय उपयोग? देवयानीचं विक्रमादित्य बरोबर लग्न ठरलंय म्हणल्यावर तुम्ही खूप खुश आहात. श्रावू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. हे बघ श्रावू, दुसऱ्याचा आनंद नाकारून स्वतःचा खुजेपणा दाखवू नकोस. त्यापेक्षा दुसऱ्याच्या आनंदात सुख मानायला शिक. त्यामुळे तू सुखीही होशील आणि मोठीही होशील. काय विचित्र मुलगी आहे का? तिला एवढं मी समजावून सांगतेय तर माझ्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली ती. पण तू तिच्याशी एवढं काय गुलूगुलू बोलत होतीस? तर देवयानी एवढी घमेंड मला दाखवते ना, तर आता हे सगळं तुलाच सांगायला पाहिजे. आणि हे जे काही माझं काम आहे ना, ते आता तुलाच करायचंय बघ. काम? कसलं काम? देवयानीला सांगून विक्रमादित्यांच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या ॲड फर्मला मिळवून द्यायचं. पण त्याने माझा काय फायदा? अगं लाखोंचं कॉन्ट्रॅक्ट आहे, भरपूर फायदा होणार आहे तुला. 10% मिळतील त्यातले, चालतील? 10% फक्त? छे छे, शक्य नाही. मग 20%? नाही नाही, एवढं महत्वाचं काम देवयानीकडून करून घ्यायचं साधी गोष्ट नाहीये. बरं मग बोल ना, तुला किती % हवी आहे? 50%, 50-50. ओ नो, हे खूपच होत आहेत ना डॉल, खूपच होत आहेत. हे बघ, तुझं नाही आणि माझं नाही, मी एकच आकडा सांगते तुला, 25%. ओके? 25%. ठीक आहे, चालेल. डन डन. चल मी आता निघते. तू आता माझ्या घरी यायचं किटी पार्टीला. ओके, चल बाय डॉल. बाय स्वीटी. चल ना. बाय. 25%? काय काकू, मैत्रिणीला चहा विचारलास की नाही? तुला काय करायचंय? अगं एवढं मोठं डील झालं ना, मग साधा 1 कप चहा विचारायला काहीच हरकत नव्हती. डील? कसलं डील? उगाच काहीतरी फालतू बडबड करते. ओ हाय मकरंजी, काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. देवयानीने नशीब काढलं नाही आपल्या. ए श्रावणी, तुला काय झालं असं तोंड वाकडं करायला? अगं विक्रमादित्य तुझ्या बहिणीचा नवरा होणार म्हटल्यावर तुला आनंदी व्हायला हवं ना. आता मॉडेलिंगच्या सगळ्या असाइनमेंट्स तुलाच मिळणार. हा, त्यांना तुला थोडं पटवावं तेवढं लागेल. अर्थात तू ते पटवशीलच म्हणा, कारण तुझ्या आईचा गुणधर्म तुझ्या चांगला चालाय नाही का? कमालच आहे. हल्लीच्या मुलींना समजवायला गेलं ना, त्या समजूनच घेत नाही. बरं, ओके मकरंजी, बाय, निघते. अरे हां, तुम्ही मला लग्नाला बोलवालच म्हणा. अर्थात नाही बोलवलं तरी काही हरकत नाही आहे. तसं माझ्या घरचंच लग्न आहे, मी येईन आता लग्नाला नक्की. ओके, बाय. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन.
तू राजेश शिर्केंची सून झाली ना त्याबद्दल काँग्रेस. काल टीव्हीत बातमी, आज पेपरमध्ये बातमी. आता लोक सुद्धा तुझ्या चेहऱ्याने ओळखायला लागतील. रस्त्यावर जाताना एकमेकांशी बोलतील की ती बघा, ती जाते ना, ती राजेश शिर्केंची धाकटी सून. प्रपोज केलं तुला, मोबाईल ज्वेलरी बिलरी असं काही गिफ्ट तुला आम्ही दिल्या, आणि या सगळ्या बदल्यात आम्हाला काय मिळालं? देवयानी देशमुख यांच्या बरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊस. देवयानी देशमुख यांच्या बरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊस. देवयानी देशमुख यांच्या बरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊस. देवयानी देशमुख यांच्या बरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊस. सुपर्ब, फॅन्टास्टिक प्लॅन. आज खऱ्या अर्थाने राजेश शिर्के घराण्याचा विजय झाला. एकदा आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आमचा भाऊ गमावला की काय, पण त्या दिवशी तुम्ही तुमचा प्लॅन आम्हाला सांगितलात आणि आम्ही टेन्शन फ्री झालो. दिस इज कॉल्ड प्लॅनिंग. आम्ही फक्त याचेच डावपेच आखत होतो. प्रत्येक लढाईची एक भाषा असते, आणि आमच्या या लढाईसाठी आम्ही भाषा वापरली ती प्रेमाची. तुम्ही आम्हाला शिकवल्याप्रमाणे अत्यंत संयम आणि पावलं टाकत आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता या क्षणी आम्ही तिच्यावर झडप घालणार इतक्यात तुम्ही तिला आमच्यापासून दूर केलं भैयासाहेब. मी तिला आमच्यापासून दूर केलं, आणि हे तुम्ही चांगलं नाही केलं. रिलॅक्स देवयानी. आम्ही आमच्या आणि साईमांच्या वतीने तुमची माफी मागायला फोन केला. तुमच्या बाबतीत आमच्याकडून जे काही घडलं ते चुकीचंच होतं, ते आम्ही कबूल करतो. तुमच्या प्रेमावर आम्ही अशा प्रकारे अविश्वास दाखवायला नको होता. आदित्य राजे तुझ्याशिवाय जगू शकत नाही याची आम्हाला खात्री पटली आहे. मला वाटतं तुझी परिस्थिती त्यापेक्षा फारशी वेगळी नसणार. थँक्स. यापुढे तुझ्या प्रेमाच्या आड आम्ही कधीही येणार नाही याची खात्री बाळगा. आदित्य राजे, या निमित्ताने तरी लोकांना कळेल की राजे शिर्के घराण्याशी वैर घेतल्याचे परिणाम काय होतात. विक्रम भाऊजी, आम्ही आता जे काही ऐकलं ते सगळं खोटं आहे ना?
नाही वहिनी, तुमच्या दुर्दैवाने तुम्ही ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.